नमस्कार, मी आसावरी. मी आले तनिष्कच्या किंग्जवे शोरूममध्ये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा आणि अत्यंत शुभ मानला जाणारा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा सण येऊ घातलाय, तर त्या सणाचं महत्त्व आपण आज जाणून घेणार आहोत आणि ते महत्त्व आपल्याला सांगायला आले आहेत परम भागवती डॉक्टर रमा गोळवलकर. नमस्कार. डॉक्टर रमा गोळवलकर यांनी कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये PhD केलंय. तसंच प्राचीन भारतीय संस्कृती, मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि तसंच त्या प्रसिद्ध लेखिका सुद्धा आहेत. तर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सुरुवात आपण करूया. अक्षय तृतीया या सणाचं नेमकं महत्त्व काय? अक्षय तृतीया या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर भारतीय कालगणना जी आहे म्हणजे चैत्रापासून सुरू होणारी. आत्ताच आपण नुकताच गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा सण साजरा केला आणि चैत्रापासून आपलं नवीन वर्ष सुरू झालं. तर दुसऱ्या महिन्यातल्या म्हणजे वैशाख महिन्यातल्या शुद्ध तृतीयेला हा दिवस येतो. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सहस्र वर्षांपासून या विशिष्ट दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. म्हणजे या दिवशी केलेली कुठलीही गोष्ट, काहीही तुम्ही नवीन सुरू केलं असेल तर ते अक्षय टिकणारं असतं असं म्हणतात. अक्षय या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा कधीच क्षय होणार नाही असा. तर या अक्षय्यतेबद्दल आपल्याला नेहमीच फार आकर्षण आहे. कारण आपल्याला अमृताची ओढ असते आणि अक्षयाची ओढ असते. कारण आपण आपल्या लहानपणापासून शिकवलं जातं की तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. म्हणजे मृत्यूपासून अमृताकडे घेऊन जा आम्हाला. तसंच आपल्याला क्षयापासून अक्षयाकडे जायचं असतं. कुठलीही गोष्ट आपण करत असताना ती दीर्घकाळ टिकावी आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा, त्याचा लाभ मिळावा म्हणून आपण जे काही सुरू करतो ते या अक्षय तृतीयेपासून सुरू करतो. अक्षय तृतीयेचं महत्त्व अधिक याकरता सुद्धा आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी करतो आणि परशुराम जयंती सुद्धा साजरी करतो. तर त्याचं महत्त्व आम्हाला थोडं सांग. अगदी बरोबर आहे. शब्द आहे अक्षय. हां, आता हा अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. हे जे तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. हा भगवान विष्णूंचा 6वा अवतार आहे. पहिला आहे तो मत्स्य, जलचर प्राणी, कूर्म, उभयचर प्राणी ज्याला इंग्लिशमध्ये ॲम्फिबियन म्हणतात. नंतर आहे तो वराह. आता वराह म्हणजे भूचर प्राणी, भूचर म्हणजे टेरेस्ट्रियल. मग येतो तो नरसिंह म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह म्हणजे वनमानुषासारखा दिसणारा. नंतर येतो तो ड्वार्फ, वामन, त्याला आपण पिग्मी म्हणू शकतो. आणि 6वा जो अवतार आहे ना तो आहे परशुराम. त्यांचं खरं नाव आहे राम, परंतु त्यांच्याकडे ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्स म्हटलं जातं त्याला आपण मराठीमध्ये संस्कृतमध्ये परशु असा शब्द आहे. तर हा जो परशु आहे हा त्यांच्या हाती होता म्हणून त्यांचं नाव पडलं परशु. आता त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा आहेत. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीवर लँड रिक्लेमेशन केलं. त्यांनी एक यज्ञ केला आणि त्याच्यात जिंकलेली सगळी भूमी कश्यप ऋषींना दान करून टाकली. मग त्यांनी सांगितलं की आता तू इथे नाही राहू शकणार कारण तू एकदा ही जमीन दान केल्यानंतर तुला इथे राहण्याचा अधिकार नाही. म्हणून मग त्यांनी आपला जो सह्याद्री आहे त्या सह्याद्रीच्या पलीकडे जो समुद्र होता त्या समुद्राला जाऊन मिळणारी जेवढी जागा होती ती सगळी रिक्लेम केली. म्हणजे आता मुंबईमध्ये जसं सुरू आहे ते हा लँड रिक्लेमेशन जे असतं तर त्याची सुरुवात परशुरामांनी केलेली आहे. आणि संपूर्ण कोकणपट्टी, किनारपट्टी अगदी थेट केरळपर्यंत ही सगळी त्यांनी रिक्लेम केलेली जागा आहे.
तर त्यामुळे परशुरामांचं महत्त्व या दृष्टीने आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे फारच महत्त्वाची आणि फार युनिक माहिती आज पहिल्यांदा कळते आहे. आणि आता अन्नपूर्णा जे हां, अन्नपूर्णेबद्दल बोलत असताना मी नेहमी म्हणते की आपल्या आजच्या काळामध्ये फूड सायन्स अँड न्यूट्रिशन याबद्दल आपण अतिशय आस्थेने बोलत असतो. काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कसं खायचं, त्याच्यावरती कशा प्रकारे संस्कार करायचे. तर मुळात स्वयंपाक करणे किंवा पाककला आणि कुठलीही वस्तू शिजवून खाणे याच्याकरता अन्नपूर्णा ही प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे ती देवी आहे आपण म्हणतो, पण ती न्यूट्रिशनची देवी आहे. अच्छा, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही तुमचं पोषण व्यवस्थित व्हावं अन्नातून, आणि अन्न हेच तुमचं औषध असावं, औषध तुमचं अन्न नसावं, याच्याकरता अन्नपूर्णा ही देवी आपल्यावरती प्रसन्न असायला पाहिजे. आता या अन्नपूर्णेचा जो अवतार आहे तो देखील आपल्या सर्वांच्या पोषणाकरता झालेला आहे, आणि त्याच्यामुळे ती जयंती देखील अक्षय्य तृतीयेला साजरी करतो आपण. आणि तिसऱ्या एका देवता द्वयांची म्हणजे ती जोडी आहे, त्याला म्हणतात नर आणि नारायण. तर आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, नर करणी करे नरसे नारायण होय. म्हणजे तुम्ही तुमच्या कर्माने देवत्वाला पोचू शकता. त्यामुळे नर हा अर्जुन आणि नारायण म्हणजे श्रीकृष्ण, या दोन ही जशी जोडी होती तशी ही नरनारायणाची जोडी आहे. आणि त्यातून आता नर म्हणजे नारी देखील आलं बरं, ही इन्क्लूड शी. तर तुम्हाला तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे आणि देवत्वाला पोचायचं आहे, हे सांगणारी कथा ज्या नरनारायणांनी आपल्याला शिकवली त्यांची जयंती देखील आपण अक्षय्य तृतीयेला साजरी करतो. अशा 3 महत्त्वाच्या जयंती आपण अक्षय्य तृतीयेला साजरी करतो. आणि आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. म्हणजे इतके सुंदर दागिने घालून आम्ही तनिष्कच्या किंग्सवे मध्ये बसलोय आणि तिथे आम्ही हा संवाद साधतोय. तर अक्षय तृतीयेला सोनं घेण्याची परंपरा वर्षानुवर्ष आपल्या भारतात चालत आलेली आहे. तर त्याचं महत्त्व काय, म्हणजे अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी का करावी? सोन्याला भारतीय संस्कृतीमध्ये लक्ष्मी म्हटलेलं आहे. सोनं यालाच आणखीन शब्द आहे तो म्हणजे वसू. वसू आहे म्हणून ती वसुंधरा आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. वसुधा म्हणजे सोनं धारण करणारी ती पृथ्वी आणि लक्ष्मी देखील. वसुदेव आणि वसुदेवापासून वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण. हा सगळा जो काही शब्दांचा पसारा आहे तो संपत्ती कशी निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये त्याच्याबद्दल सांगणार आहे. संपत्ती कशी निर्माण होते, तर अर्थचक्र फिरत राहिलं की संपत्ती निर्माण होते. याला इंग्लिशमध्ये सांगते म्हणजे लवकर कळेल की युअर इकॉनॉमी शुड कीप मुव्हिंग. बरोबर, ॲब्सोल्युटली. आणि ती जर स्टॅग्नेट व्हायची नसेल तर तुम्हाला सतत काही ना काहीतरी खरेदी विक्री करावी लागते. आता ही खरेदी विक्री आज आपण करतो तर आपल्याकडे एक सर्वसाधारण अशी पद्धत आहे की जाहिरातीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत उत्पादनं पोचतात. त्याच्यासाठी माध्यमं आवश्यक असतात. म्हणजे जसं रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, हे सगळ्या ही माध्यमं जेव्हा आपल्याकडे उपलब्ध नव्हती म्हणजे साधारणपणे 100 वर्षापूर्वीपर्यंत, त्यावेळेला आपण काय करत होतो, त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं की एक दिवस खरेदीचा म्हणून ठेवायचा. असं साधारणपणे दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या तरी दिवशी काही ना काहीतरी खरेदी करा असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. त्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंभार आणि सोनार या लोकांची चलती राहावी म्हणून अक्षय तृतीयेला आपण एक माठ घेत नाही, आपण 2 माठ घेतो. एक स्वतःसाठी घेतो आणि एक ब्राह्मणाला पूर्वजांच्या नावाने दान देण्यासाठी घेतो. पूर्वजांना त्या दिवशी थंड पाणी पिता यावं. पूर्वजांना म्हणजे जे मृत्यू पावले आहेत अशांना त्यांच्यासाठी एक स्वतंत्र माठ घेऊन आपण त्याचं दान करतो. त्याच्याबरोबर वाळा असतो, त्याच्याबरोबर पन्ह असतं. मग नवीन जे काही वाळवणाचे पदार्थ केलेले असतात ते आपण तळून ठेवलेले असतात.
आणि चिंचोणी असते, कारण चिंच नवीन नवीन निघालेली असते. हे सगळं आपण पूर्वजांकरता ठेवतो आणि मग समाजाकरता काय करतो? तर समाजाकरता आपण सोनं विकत घेतो. का सोनं विकत घ्यायचं? इट्स अ कंपल्सिव्ह बाईंग. हे करायचंच आहे. त्याला काही पर्याय नाही. आपल्या अंगावरती सोनं असावं हे आयुर्वेद शास्त्र सांगतं. कारण ते एक सर्वात महत्त्वाचं अमूल्य असं धातू पदार्थ आहे. याला इंग्लिशमध्ये नोबल मेटल असं म्हणतात. नोबल म्हणजे काय? नोबल म्हणजे फार सुस्वभावी, शांत. हां, कारण ते कधीच कोणाशी रिॲक्ट करत नाही. अच्छा, सोनं तुम्ही ठेवून दिलं ना, हजारो वर्ष ते तसंच पडलं राहील. त्याच्यावरती कशाचीही प्रक्रिया होत नाही. त्याची झळाळी कमी होत नाही. आणि ती झळाळी तुमच्या आणि आमच्या व्यक्तिमत्वात असावी म्हणून सोनं हे आपल्याला, आपण जन्माला आल्यापासून 12व्या दिवशी आपल्या शरीराला स्पर्श करून सांगितलं असतं, सुवर्णम भव, बी नोबल. आता ही नोबेलिटी जी आहे, हे जे प्रतिक्रिया न देणं आहे, ह्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही पहा, लोखंड जर जंगलं तर ते कोणाच्याच कामाचं नसतं. सोनं जंगत नाही, त्याच्यामुळे त्याची झळाळी कायम असते आणि त्याचं मूल्य हे कधीही कमी होत नाही. त्याच्यामुळे जर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या व्यक्तिमत्व हे प्रतिक्रियेवालं नसावं. किसी से उलझो मत ना. तुम्ही तुमचं काम करत राहा, स्वतः चमकत राहा आणि जितकं लोकांना चमकवता येईल तेवढं चमकवा. कारण तुम्ही अंगावरती दागिना घातला की सौंदर्य वाढतं. तर तुम्ही जिथे जिथे जाल तिथलं सौंदर्य वाढवता येईल का तुम्हाला? वा, किती छान विचार आहे हा. तर हा विचार घेऊन आपण सोनं विकत घ्यायचं आहे आणि म्हणूनच आज आपण इथे आलेलो आहोत. तर मग या दिवसाकरता तनिष्कनी कोणकोणत्या नवीन ऑफर्स ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दल आता तू सांग. अक्षय्य तृतीयेचं अतिशय सुंदर आणि वेगळं महत्त्व डॉक्टर रमा गोळवलकर यांनी आपल्याला सांगितलं आणि आपण ते जाणून घेतलं. तर आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचं विशेष महत्त्व याकरता आहे, कारण सोन्यासारखी तुमची पर्सनॅलिटी व्हायला हवी, तेजस्विता आणि तपस्विता यांनी युक्त तुमचं व्यक्तिमत्व असायला हवं. कारण अक्षय तृतीयेचा एक विशेष ऑफर तनिष्क नागपूर घेऊन आलं आहे. तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर आकर्षक सूट मिळणार आहेच, त्याबरोबरच आणखी एक वेगळा शगुन ऑफर त्यांनी ठेवला आहे. तो ऑफर नेमका काय आहे आणि हे किती सुंदर दागिन्यांचे डिझाईन्स त्यांनी तुमच्यासाठी आणलेत ते बघण्यासाठी तनिष्क किंग्जवे आणि तनिष्क श्रद्धानंद पेठ या दोन्ही स्टोअर्सला नक्की भेट द्या. हा ऑफर 19 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आहे. तर या कालावधीत या दोन्ही स्टोअर्सला नक्की भेट द्या. तुम्हा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांकडून अक्षय तृतीयेच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. नमस्कार.